नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये येणारा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे. यामध्ये आता जानकीला जे करायला नको होतं ते शर्वरी तिच्याकडनं करून घेणार आहे. असं काही आता इथे तिने डाव रचलेला आहे आणि तिच्याबरोबर आता इथे ऐश्वर्या देखील असते बरं का. आता प्रेक्षकांनो, ऐश्वर्या ही सगळं नाटक करते पण मात्र शर्वरीला त्याची काहीच कल्पना देखील नसते. आता नेमकं पुढील येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे तर चला जाणून घेऊयात. ऋषिकेशला जानकी ही चहा देत असते आणि तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या बोलते, जानकी मी तुला काल काय बोलले होते तुला आठवतंय ना? त्याबद्दल तू काय निर्णय घेतलास? काही विचार केलास? तेव्हा जानकी बोलते, हो, तू जसं बोललीस तसं काहीही होणार नाही. तेव्हा ती बोलते, असं कसं? मला माझा वाटा हवाय. प्रॉपर्टीचे हिस्से झालेच पाहिजेत, असं ती बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, प्रॉपर्टीचे हिस्से होणार नाही ऐश्वर्या. तुला एकदा सांगितलं ना आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. प्रॉपर्टीचे हिस्से हे होणार नाहीत, असं ती बोलत असते. आता मात्र ऋषिकेश ते काही न बोलता गप्प शांतपणे ऐकत असतो. दुसरीकडनं सुमित्रा देखील ऐकत असते. आता मात्र ऐश्वर्या पुन्हा काही बोलणार तेवढ्यात शर्वरी बोलते, अगं वहिनी असं कसं? ऐश्वर्या जे बोलते ते बरोबर बोलते. प्रॉपर्टीचे हिस्से व्हायलाच पाहिजेत आणि तू जर प्रॉपर्टीचे हिस्से करत नसशील, तू तुझ्या निर्णयावर जर ठाम असशील, तर आता आम्ही देखील आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही अन्न-पाणी काही ग्रहण करणार नाही. आम्ही उपोषणाला बसणार आणि आम्हाला जर उपोषण करत असताना काही जर झालं, तर याची जबाबदारी तुझी असेल वहिनी, असं काही ती बोलते. आणि आता ऐश्वर्या आणि शर्वरी ह्या दोघी उपोषणासाठी बसलेल्या असतात. आता मात्र इथे जानकी ही विचारात पडते. आता प्रेक्षकांनो शर्वरीने ऐश्वर्याचा सहारा घेत जो काही डाव रचलेला आहे त्यात ती आता खरी उतरेल. म्हणजे तिच्या आता या निर्णयासमोर जानकी झुकेल का? जानकी खरंच प्रॉपर्टीचे हिस्से करेल का? की आणखी मालिकेमध्ये काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे की नेमकं प्रेक्षकांनो आणखी पुढे काय काय घडणार आहे. आता इथे ऐश्वर्या देखील तिची दमदार भूमिका अशी साकारताना आपल्याला बघायला मिळते. ती नाटक करते पण शर्वरीला मात्र जरा देखील कल्पना होत नाही की ती तिच्याबरोबरच तिचा खेळ हा खेळते. तर प्रेक्षकांनो पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे की नेमकं आणखी काय काय होणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.